मी आता छातीवर गोळ्या जरी पडल्या तरी मी माग हटणार नाही. कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेले बघायचे. छातीवर गोळ्या झाडल्या तरी मागे हटणार नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील भावनिक झालेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ते आता मुंबईकडे निघालेले आहेत. अंतरवाली सराटी या आपल्या गावापासून त्यांचा पायी मोर्चा मुंबईच्या दिशेनं निघाला. यावेळी ते भाऊक झालेले आपल्याला पाहायला मिळाले. आपल्याला माहिती आहे की मागच्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी अत्यंत आक्रमक आहेत, पण तरीही शांततेच्या मार्गानं ते आंदोलन करतायत. आता निर्णायक लढाई लढायची आहे. मी मुंबईला जातोय, तुम्हीही यात सहभागी व्हा, घरी बसू नका असं आवाहन त्यांनी समाज बांधवांना केलंय. यावेळी त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. समाज बांधवांनी देखील त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद दिलेला आहे. लाखो कार्यकर्ते आत्ताच या महामोर्चात सहभागी झालेले आहेत. नेमकं काय घडतंय, सरकारनं काय आश्वासन दिलंय, किंवा सरकारमधल्या मंत्र्यांचं नेत्यांचं जरांगे पाटलांना काय आवाहन आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा नेमका कुठपर्यंत पोहोचलाय, या सर्वांचा आढावा घ्यायचा आहे. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. 26 जानेवारी पासून नाही तर मुंबईत गेल्यावर उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर 26 जानेवारी पासून उपोषण करणार असल्याचं ते म्हणाले होते. पण आता ही शेवटची लढाई आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असा निश्चय जरांगे पाटलांनी केलेला आहे. मराठा तरुणांच्या बलिदानाचा मुद्दा असो की आरक्षणाची ही आरपारची लढाई, जरांगे पाटलांना अश्रू अनावर होत होते. आता समाजाला विचारून लगेचच उपोषणही सुरू करणार आहे असं त्यांनी बोलून दाखवलंय. पायी मोर्चा सुरू होण्याआधी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी मांडलेले मुद्दे महत्वाचे आहेत. 7 महिन्यांचा वेळ सरकारला दिलेला आहे, पण अजूनही तोडगा निघालेला नाहीये. या दरम्यान 2 उपोषणं आणि राज्यभर दौरे करण्यात आले. विविध जिल्ह्यांमध्ये कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, पण प्रमाणपत्रांचं अद्यापही वाटप झालेलं नाहीये. या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही आज निघत आहोत. पण मराठा बांधवांनी 26 जानेवारीला बाहेर पडावं, घरात एकही मराठा राहता कामा नये अशी एकजूट दाखवा. रक्त सळसळलं पाहिजे. उपोषणाला माझं शरीर साथ देत नाहीये, त्यामुळे मी असेन नसेन, एकजूट तुटू देऊ नका, विचार मरू देऊ नका असं भावनिक आवाहन त्यांनी केलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज आम्ही निघत आहोत. पण मराठा बांधवांनी 26 जानेवारीला बाहेर पडावं, घरात एकही मराठा राहता कामा नये अशी एकजूट दाखवा. रक्त सळसळलं पाहिजे. उपोषणाला माझं शरीर साथ देत नाहीये, त्यामुळे मी असेन नसेन, एकजूट तुटू देऊ नका, विचार मरू देऊ नका असं आवाहन त्यांनी आपल्या मराठा बांधवांना केलं. हे म्हणत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. काय नेमकं आवाहन केलंय त्यांनी, ऐका. या समाजात मी असं नसन याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाज सुद्धा मी बघायला पाहिजे. परंतु या उपोषणामुळं शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची. म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलंय की मी आपले मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालो. फक्त मी तुमच्यात असं नसन मला माहीत नाही, ही विचार मरू द्यायचा नाही आणि हे आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही. काही झालं तरी हरकत नाही. आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा. मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांना भावनिक आवाहन केलेलं आहे. आरक्षणाची ही आरपारची लढाई असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. यात शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले पवार? मागच्या वेळी 2 मंत्री जरांगे पाटलांचं उपोषण सोडायला गेले होते, आता ते कुठे आहेत? ते पुढे का येत नाहीयेत असा सवाल शरद पवार यांनी केलेला आहे. मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार असं वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतायत. अयोध्येला जाण्याआधी शिंदेंनी सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची बैठक बोलवल्याचं समजतंय. या दरम्यान ते जरांगे पाटलांशी संवाद साधणार का हे पाहावं लागणार आहे. सरकारमधल्या मंत्र्यांनीही या संदर्भानं प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि आवाहन देखील केलेलं आहे. कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ काय म्हणालेले आहेत पहा. मागच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडली होती, त्यामुळे आता त्यांनी उपोषण करू नये. सरकार आरक्षणासाठी कटिबद्ध आहे. आठवडाभरात मराठा सर्वेक्षण पूर्ण होईल. मराठा समाज मागास आहे का या संदर्भात भोसले समिती नेमलेली आहे, त्याचं कामही सुरू झालेलं आहे असं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय.
दुसरीकडे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेली माहिती महत्वाची आहे. ते काय म्हणालेत पहा. 85 ते 90% प्रश्न सुटलेला आहे. काही तांत्रिक बाबी आहेत, त्यामुळे थोडा विलंब होतोय. जरांगे पाटलांनी उपोषण करू नये. एवढ्या मोठ्या संख्येनं मुंबईत येऊन गैरसोय करू नये. मराठा आरक्षण ही सरकारची प्रायोरिटी आहेच, अशी शाश्वती त्यांनी दिली. एकीकडे मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलन आणि उपोषणावर ठाम आहेत. तशी पावलंही ते उचलताना दिसत आहेत. आरपारची लढाई म्हणत असताना, मराठा तरुणांना भावनिक आवाहन करत असताना आपण त्यांना बघितलेलं आहे. अंतरवाली सराटी सोडून आपण दूर जात आहोत, पण हे सर्व न्यायासाठी आणि मराठा समाजाच्या हक्कासाठी करत आहोत. त्यामुळे घरी न राहता आपलं योगदान द्या, असं भावनिक आवाहन त्यांनी केलेलं आहे. दुसरीकडे घाई गडबडीत काही निर्णय घेतला आणि उद्या तो कायद्याच्या कचाट्यात सापडला तर, असा सवाल सरकारकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता यावर 26 जानेवारीपर्यंत तोडगा निघतो का, की आणखी काही दिवस वाट पाहावी लागू शकते, हा प्रश्न कायम आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.